राज्यातील मराठा समाजाला आता एक मोठा धक्का बसलाय। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं, त्याचप्रमाणे गायकवाड समितीच्या शिफारसी सुद्धा आता फेटाळलेल्या आहेत। यासोबत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही आणि म्हणूनच SC-BCच्या नावाखाली देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करतोय असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आणि हा आदेश दिला। आता या निर्णयामुळे मराठा समाजावर दूरगामी परिणाम होणार असल्याचं म्हटलं जातंय। ते निश्चितच आहे। शिवाय ठाकरे सरकारवरही यामुळे राजकीय संकट कोसळण्याची शक्यता आहे। याचाच परिणाम म्हणून आता लगेचच अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी सुरू झाली आहे आणि ठाकरे सरकार विरोधात आता विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर आज दुपारी महाविकास आघाडी सरकारची एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये सरकारनं आपली बाजू मांडण्याचा जो प्रयत्न आहे तो केलाय। मात्र राज्यभरातून आता याचे पडसाद जे आहेत या निर्णयाचे ते उमटायला लागलेत आणि याच पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलं, सरकारवर याचे काय परिणाम होणार आणि यातून बाहेर पडण्याचा सरकारकडे मार्ग आहे का, याच सगळ्याबाबत आज आपण बोलणार आहोत। मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही YouTubeवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा। तर मराठा आरक्षण आता सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलंय आणि याबाबत बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस अशोक भूषण, L. नागेश्वर राव, S. अब्दुल नाझीर, हेमंत गुप्ता आणि S. रवींद्र भट या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे या प्रकरणाची सुनावणी झाली। 26 मार्च रोजी कोर्टानं यावरील सुनावणी राखून ठेवली होती आणि त्यावर निर्णय देण्यात आलाय। यावेळी मराठा आरक्षणाचं प्रकरण हे इंदिरा साहनींच्या निर्णयाला आव्हान देत मोठ्या बेंचकडे सोपवण्याची गरज नाहीये असं सुद्धा आता न्यायालयानं सांगितलं। मराठा आरक्षण देण्यासंदर्भात स्थिती राज्यामध्ये निर्माण झाली नाही असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने यावेळी नोंदवलं आणि राज्यातलं मराठा आरक्षण रद्द झालंय हे स्पष्ट केलं। मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी याबाबतची माहिती जी आहे ती पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे। कोर्टानं गायकवाड समितीचा अहवाल सुद्धा यावेळी फेटाळून लावलाय आणि त्यामुळे ठाकरे सरकारला आता अत्यंत मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान मराठा आरक्षणावर आता खंडपीठानं काही अत्यंत महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली। आरक्षणाची मर्यादा ही 50% अधिक वाढवता येणार नाही। आणीबाणीची स्थिती सांगून आरक्षणाची मर्यादा वाढवली होती आणि हे नियमांचं उल्लंघन होतं, परंतु तशी स्थिती कोणतीही परिस्थिती अशी नाही आहे असं खंडपीठानं यावेळी स्पष्ट केलं। 50% अधिक आरक्षण का द्यावं याबाबत गायकवाड समितीनं काही स्पष्ट केलेलं नव्हतं आणि गायकवाड समितीच्या अहवालामध्ये याबाबतचा निष्कर्ष काढण्यात आलेला नव्हता असं सुद्धा यावेळी जस्टिस अशोक भूषण यांनी सांगितलं। मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास ठरवण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं समानतेच्या तत्वांचं उल्लंघन केल्याचं आता सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। मात्र या निर्णयामुळे वैद्यकीय प्रवेशातील आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही हे सुद्धा यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं। महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं आणि त्यामुळे राज्यातील आरक्षणाची मर्यादा ही खरं तर 68% गेली होती आणि या आरक्षणाला त्यानंतर आव्हान मिळालं कोर्टामध्ये आणि आता हे जे आरक्षण आहे ते पूर्णपणे रद्द झालेलं आहे। ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का, अशोक चव्हाणांच्या अडचणीमध्ये वाढ आणि विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। दरम्यान आता पाहूया की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला नेमकं कोणतं आवाहन केलंय। तर मुख्यमंत्री असं म्हणतात की आरक्षणाचा हा जो निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो राज्याला नाहीये तर केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना आहे आणि असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे मराठा आरक्षणावर तातडीनं निर्णय घ्या अशी जी मागणी आहे ती मी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतोय असं आवाहन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केलं होतं। आता जर पाहायचं झालं तर हे मराठा आरक्षण नेमकं कधी लागू झालं तर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16% आरक्षण देण्याची तरतूद ही मराठा आरक्षण विधेयकामध्ये केली होती आणि यामध्ये ओबीसी समाजाला कुठलाही धक्का न लावता SC-BC या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं। 1 डिसेंबर 2018 पासून राज्यामध्ये मराठा आरक्षण विधेयक लागू झालं होतं आणि त्यानंतर आता याला धक्का बसलाय। आता यातला शैक्षणिक आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा। राज्य सरकारनं मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीमध्ये आरक्षण जाहीर केलं। मात्र नोकरीतील आरक्षणाला हायकोर्टानं यापूर्वी स्थगिती दिलेली होती। त्यानंतर आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांनी अशीही मागणी केली की शैक्षणिक आरक्षणाला सुद्धा स्थगिती देण्यात यावी। मात्र हायकोर्टानं मराठा समाजाचं शैक्षणिक आरक्षण जे आहे ते अबाधित ठेवलं, त्याला स्थगिती दिलेली नव्हती।
त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला आणि ठाकरे सरकारला धक्का देत हे जे आरक्षण आहे ते पूर्णपणे रद्द केलंय आणि त्यामुळे आता ठाकरे सरकार समोर यातून बाहेर येण्यासाठी मार्ग काढण्यासाठी काही पर्याय उरले आहेत का, तर त्याबाबत आता पाहूया. तर याबाबत असं म्हटलं जातं की सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण जरी रद्द केलं असलं तरी राज्यातील ठाकरे सरकारसमोर 2 पर्याय आहेत. सरकार 10 दिवसांमध्ये पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल करू शकते. त्याचप्रमाणे कायद्याच्या त्रुटी किंवा एखाद्या मुद्द्याची दखल घेतली गेली नाही हे दाखवून देण्यामध्ये सरकार यशस्वी ठरलं तर कोर्ट ही जी याचिका आहे ती पुन्हा सुनावणीसाठी घेऊ शकते. नाहीतर मग सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली जाऊ शकते. आणि दुसरा पर्याय म्हणजे सुपर न्यूमररी आरक्षण देणं. सुपर न्यूमररी आरक्षण दिल्यास सरकार मराठा समाजाचा रोष शांत करू शकते असं राजकीय वर्तुळातून, राजकीय विश्लेषकांकडून आता म्हटलं जातंय. आणि आता मुद्दा असा आहे की सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे सरकारला हा धक्का देत मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ठाकरे सरकारवर काय नामुष्की ओढवणार आहे. ठाकरे सरकारवरील जी संकट आहे, त्यांच्या समोरची जी संकट आहेत ती आता चांगलीच वाढली आहे. त्या निर्णयामुळे आरक्षण रद्द झाल्यानं आता सरकारला मराठा समाजाच्या रोषाला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागणार आहे. याची परिणिती जी आहे ती थोड्याच वेळापूर्वी दिसलेली आहे की अगदी तातडीनंच खरं तर अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मात्र सध्या राज्यामध्ये कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे मराठा समाजाकडून निदर्शनं होणं किंवा लाखाचे मोर्चे निघणं याची शक्यता कमी आहे. कोरोनामुळे आंदोलनाला खीळ बसणार असल्यानं आता सरकारला सुद्धा काही दिवसांचा हा जो दिलासा आहे तो मिळालेला आहे. मात्र मराठा समाजाचा हा रोष जो आहे तो राज्यातील प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. राज्यात आता पंचायत समितीपासून अगदी विधानसभेपर्यंतच्या निवडणुका येतील आणि त्यामध्ये ठाकरे सरकार विरोधातील मराठा समाजाचा हा रोष वारंवार व्यक्त होईल असं सांगितलं जातं. दरम्यान आता मराठा आरक्षण रद्द झाल्यानं राजकीय संकट ओढावू नये म्हणून ठाकरे सरकारला तातडीनं उपाययोजना कराव्या लागतील. नाहीतर पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि म्हणूनच ठाकरे सरकारनं यासाठीचं गंभीर आणि तातडीनं पाऊल उचलणं अत्यंत महत्त्वाचं. याच्या पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचं काय होणार. मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्यामध्ये आरक्षण उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत अशोक चव्हाण यांना अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे आता अगदी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यापासून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यापर्यंत आता अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे ती केली जाते. खरं तर यापूर्वी सुद्धा अशोक चव्हाण यांच्या विरोधामध्ये मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता, मात्र आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे आणि त्यामुळेच अशोक चव्हाणांचं राजकीय भवितव्य आता टांगणीला लागलंय असं म्हटलं जातंय. 1920 पासून तामिळनाडूमध्ये आरक्षण आहे, तर 1951 मध्ये राज्य घटनेमध्ये दुरुस्ती करून आरक्षणाची तरतूद केली गेली. ज्या मंडल आयोगाच्या शिफारसीनंतर ओबीसींना 27% आरक्षण लागू केलं गेलं होतं, त्याच्या आधीपासून म्हणजेच 1990च्या आधीपासून तामिळनाडूमध्ये 60% आरक्षण होतं. सर्वोच्च न्यायालयानं 1992 सालच्या इंदिरा सहानी प्रकरणामध्ये आरक्षणाची ही जी मर्यादा आहे ती 50% आणली. 1993 साली जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांनी 69% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकून घटनेच्या 9व्या परिशिष्टामध्ये त्याची तरतूद करायला भाग पाडल्याचं म्हटलं जातं. आता 69% आरक्षणाच्या या निर्णयाला घटनेचं संरक्षण मिळाल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा सोपं गेलं होतं असंही सांगितलं जातं. आणि याच इंदिरा सहानींच्या निर्णयाला आव्हान देत आता ते मोठ्या बेंचकडे सोपवण्याची गरज नाहीये असं सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे सरकारला सांगितलंय. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक मुद्दा महत्त्वाचा तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण किती टक्के आरक्षण आहे, तर ते आरक्षण आहे 74%. याचं विभागीकरण कसं होतं तर अनुसूचित जातींसाठी 13% आरक्षण आहे, अनुसूचित जमातींसाठी 7% आरक्षण, इतर मागासवर्गीयांसाठी 19% आरक्षण, विशेष मागासवर्गीयांसाठी 2% आरक्षण, विमुक्त जाती 3% आरक्षण, एनटी 2.5%, एनटी धनगर 3.5%, विजेएनटी या भागासाठी या विभागासाठी 2% आरक्षण, तर मराठ्यांसाठी 12% आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी 10% आरक्षण असं एकूण मिळून महाराष्ट्रामध्ये 74% आरक्षण
आहे. तर आपण पाहिलं की मराठा आरक्षणाचं आत्ता नेमकं काय झालंय. एकीकडे आरक्षण रद्द झालंय, दुसरीकडे मराठा आरक्षण पुन्हा एकदा खरं तर यासाठी प्रयत्न करण्यासाठी राज्य सरकारकडे 2 पर्याय आहेत. दुसरीकडे विरोधकांची आक्रमकता आहे आणि अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद सुद्धा झाली आहे. मात्र त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हते. मुख्यमंत्री ही थोड्या वेळाने स्वतंत्रपणे एक संवाद या मुद्द्यावरून साधणार असल्याचं म्हटलं जाते आणि त्यामुळे एकीकडे केंद्र सरकारकडे विनंती करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपली राज्य सरकारची भूमिका नेमकी काय म्हणणार आणि यापुढे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून नेमके काय ठोस प्रयत्न होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मराठा आरक्षण मिळणार का आणि त्यासाठीचे प्रयत्न होणार का, यासाठी आता येत्या काही काळामधल्या राज्य सरकारच्या भूमिका या अत्यंत महत्त्वाच्या. त्या सगळ्या घडामोडींकडे, या सगळ्या बातम्यांकडे आपलं लक्ष राहणार आहे. याबाबतच्या सगळ्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.